आपल्या भेटीचा आज दिवस 3रा. जगज्जननी रूपातल्या शक्तीचा आपण आत्तापर्यंत विचार केला. आता जगतमाता देवीचा आपण विचार करणार आहोत. तिच्या रूपाची थोडी कल्पना येण्यासाठी एक काव्य बघूया. काव्याचं नाव आहे जय माता दी. जय माता दी, जय माता दी. माता तू दुःख निवारिणी, माता तू दुःख निवारिणी, हे सर्व मंगलदायिनी, हे चंडमुंड त्रिहारिणी, तू शुभ कल्याणिनी, हे महालक्ष्मी निवासिनी. काली है तू है कृपालिनी, तू ही सृष्टि का चलन करे, तू ही दानवों का दलन करे. दुर्गा तू ही लक्ष्मी, तू ही सरस्वती का रूप है. कण कण में तू ही समाई है, तू ही छाव है, तू ही धूप है. हे सिंधु पर्णी नमस्तुते, हे ज्वाला देवी नमस्तुते, माँ शेरावाली नमस्तुते. चामुंडा देवी नमस्तुते, कामाक्षी देवी नमस्तुते, मीनाक्षी देवी नमस्तुते, हे सर्व शक्ति नमस्तुते. तू ही योग भक्ति नमस्तुते, नमस्तुते 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 नमस्तुते. एका संदर्भाप्रमाणे लक्ष्मीच्या शरीरावर डोके नसून कमलपुष्प आहे. ही सर्वात जुनी आणि सर्वात पवित्र देवी असून तिच्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली. ही भूमी म्हणजेच लज्जा गौरी, जी जीवनदायिनी आणि जीवनरक्षक मूलाधार भूदेवी आहे. ही सर्वांची माता यल्लमा आहे. संपूर्ण वनस्पतींची माता असल्यामुळे हिचे नाव शाकंभरी झाले. हीच अंबिका माता ब्रह्मांडाच्या संपत्ती निर्मितीचे मूळ आहे. सोन्याच्या दागदागिन्यांनी संपन्न असलेली लाल साडी नेसून क्षीरसागरातून वर आलेल्या दवात भिजलेल्या 1000 पाकळ्यांच्या कमळावर बसलेली लक्ष्मी आहे. तिच्या हातात अमृतकुंभ आहे. शेजारी धन्वंतरी उभा आहे. तिने तिच्याबरोबर कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, ऐरावत, उच्चीस्वरा, सारंग, आरोग्य, संपत्ती, शक्ती, आनंद आणले आहे. शिवशक्ती एकरूपतेचे प्रतीक आहे. अर्ध नटनारीश्वर. जेव्हा पार्वती ह्या रूपातून शिवापासून स्वतःला अलग करते तेव्हा शक्तिरूप घेते आणि निर्मिती प्रक्रिया सुरू होते. सप्तमातृका, अष्टलक्ष्मी, नवदुर्गा, दशमहाविद्या, 64 योगिनी यांच्या निर्मितीमुळे जगाचा तोल सांभाळला जातो. जगातल्या गरजांचा भार वाहिला जातो. अर्ध नटनारीश्वर म्हणजेच पुरुष आणि प्रकृतीची एकरूपता. पुरुष प्रेरणेमुळे प्रकृती जगाचा पसारा मांडते. अंडाकृती शून्य पोकळी होती तिथे विश्वाचा, पृथ्वीचा, जीवांचा, जगाचा आपला जन्म झाला आणि सर्व शून्य अर्थपूर्ण झाले. चंद्रचांदण्या, सूर्यप्रकाश, वायू, पाणी, झाडं, पक्षी, जनावरं, माणसं सारं निर्माण झालं. ह्या जन्मदेवी स्वतःच्या अंशाला सांभाळण्यासाठी त्याची जबाबदारी घेतली. पूर्ण विश्वाचा पसारा सुरळीत सुव्यवस्थित चालू राहण्यासाठी ह्या जगज्जननीचे रूप जगतमाता झाले. ही माता सुयोग्य बालकांसाठी सुखंकरी, शुभंकरी, कल्याणकरी असून भाग्यदायिनी, वरदायिनी, दारिद्र्य दुःखनाशिनी आहे. हीच आदिशक्ती, हीच आदिलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, ज्ञानलक्ष्मी, सौख्यलक्ष्मी, धान्यलक्ष्मी आहे. पृथ्वीवर ज्या ज्या देवींच्या पूजा करतो त्या हिच्याच कोणत्या तरी रूपाच्या करतो. हरतालिका रूपातल्या देवीच्या पूजेची थोडी माहिती घेऊया. जिवतीच्या मागे असणारी 3 वर्षाची चिमुरडी पण या पूजेसाठी बसते. कारण ती उपवर झाल्यावर तिचा पती जो व्हायचा आहे तो उत्तमातला उत्तम मिळावा अशी तिच्या पालनकर्त्यांची इच्छा असते. पूर्वी ही पूजा सोळ्याने व्हायची. मग ह्या बालिकेला
न्हावून माखून कोरे कपडे घालून गजरा, बांगड्या, कानातले, गळ्यातले, पायातले घालून तयार करून इतर बायका पण तयार व्हायच्या. त्यांचा उपास असला तरी घरातल्या पुरुषांचा स्वयंपाक हवाच. पहाटपासून लगबग, कितीतरी तयारी आधीपासून सुरू असायची. गणेश आगमनाच्या आधीचा हा दिवस हरतालिकेचा. ती गणेशाची माता म्हणून तिची पूजा प्रथम, पण ह्या पूजेत सुपारी रूपातला गणपती स्थापन सर्वप्रथम केला जातोच. जुन्या घरांमध्ये चमकणाऱ्या पॉलिशचे मोठे चौकोनी चौरंग असायचे. चौरंगाच्या प्रत्येक बाजूला 2 भारदस्त स्त्रिया सहज बसू शकायच्या. चौरंगासारखेच पाट पण मोठ्या आकाराचे, उत्तम लाकडाचे, जड लाल रंगाचे चमकते रंगवलेले होते. ह्या पूजेच्या वेळी नात्यातल्या किंवा शेजारच्या आलेल्या बायका ह्या बायकांमध्ये चिमुकली शिरून बसायची आणि पूजा करायची. पूजा बघता बघता शिकायची. रीत, भात, पद्धत, विधिवत पूजा हे सर्व ती शिकायची. हरी आणि तालिका ह्या 2 शब्दांपासून हरतालिका शब्द बनला आहे. हर म्हणजे हरण करणारा, तालिका म्हणजे सखी, मैत्रीण, स्त्री. नेहमी पुरुष स्त्रीचे हरण करतो. अंबाबाईच्या देवळातून कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. रैवतक पर्वतावरून अर्जुनाने सुभद्रेचे, भीष्मांनी अंबा, अंबिका, अंबालिकांचे. पण इथे हरण केले आहे एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीचे. पर्वतकन्या पार्वती. पण पर्वतकन्या पार्वती हिचा विवाह तिच्या पित्याने श्री विष्णूशी ठरवला. पण हिच्या मनी आधीच शंकर बसला होता. मनात भोळा साम शंकर ठसला होता. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी सखीने पार्वतीला निबिड जंगलात नेले. पूजेसाठी गौरीने वाळूपासून शंकराची पिंड बनवली. ओम नमः शिवाय हा जप करताना पिंडीवर पत्री वाहू लागली. अरण्यात कंद, मुळं, फळं खात तपश्चर्या केल्यावर तिने ते पण बंद केले. ती पानं पण तोंडात घेईना म्हणून ती झाली अपर्णा. ती पानं खात होती म्हणजे गुंज, तुळस, विडा ही पानं आपल्याला आठवतात. पण ह्या अपर्णा नावाचा अर्थ स्पष्ट मला तरी काही समजत नाही आहे. शंकर हे दैवत कडक आहे. ही पर्वतकन्या गिरिजा. हीच वेदवती, सती, गौरी. हिने हिच्या उग्र तपाने मनातला पती मिळवला. देवांचा देव महादेव वरला. तसाच ज्येष्ठ पती मिळावा म्हणून कुमारिका हरतालिका व्रत करतात. इतर पूजांप्रमाणे ह्या पूजेत नैवेद्य म्हणून नानाविध पदार्थांचे भरलेले ताट नसते. कारण ह्या पूजेनंतर स्त्रिया उपास करतात. भारतात हे व्रत वेगवेगळ्या राज्यात भिन्न भिन्न नावाने प्रसिद्ध आहे. थोड्याफार फरकाने ते स्त्रिया करतात. पूजेच्या वेळच्या वापरायच्या वस्त्रपद्धतीत खूप फरक आहे. रंगाचे महत्त्व त्यात आहे, वैशिष्ट्य आहे. दुर्गापूजेला लाल काठाची पांढरी साडी, शंकराच्या सोमवारच्या पूजेला पांढरी साडी, पांढऱ्या बुधवारच्या व्रताला पांढरे कपडे आणि अन्न पण पांढरेच. उत्तरेकडे लाल साडीला महत्त्व आहे. पूजेसाठी काही प्रांतात स्त्रिया खूप सजतात. मेहंदी, बिंदी, चुडा, सिंदूर, नथणी वगैरे घालतात. आपल्याकडे सौभाग्य लेणे महत्त्वाचे आहे. बांगड्या, मंगळसूत्र, जरीकाठात पदराचे लुगडे, नथ, डोक्यात वेणी म्हणजे आंबाड्यावर वेणी, वेणीवर गजरा, फुलं, जोडवी. म्हणूनच गौरीला हरतालिकेच्या पूजेचं सौभाग्य अलंकार वाहतात. पार्वतीने पिंड केली तशी वाळूची पिंड घरातल्या स्त्रिया पूजेसाठी करतात. या पिंडीच्या पूजेपूर्वी दर पूजेच्या वेळी सुपारीचा गणपतीची स्थापना करतात. तशी इथे पण करतात. तयारीमध्ये सर्वप्रथम चौरंग मांडायचा. चौरंगाच्या चारी पायांना कर्दळ किंवा केळीचे खांब बांधून मखर तयार करायचे. चौरंगाभोवती रांगोळी काढायची. रांगोळी पांढरी नसते, ती तशी ठेवायचीच नाही. त्यात कुंकू, गुलाल, हळद असे काहीतरी रंगीत सजवायचे.
चौरंगावर छोट्या पाटावर सखी पार्वतीच्या मूर्ती बसवायच्या. पार्वतीच्या हातात शंकराची पिंड असते. दोन्ही हातांच्या एकमेकांना चिकटवलेल्या तळव्यावर ही पिंड धरलेली असते. आता सर्वात आधी सुपारीची प्रतिष्ठापना करायची, नंतर वाळूची पिंड, नंतर पार्वती. या तिघांची पूजा एकसारखीच असते. गणेश आवाहन, नंतर फुलाने पाणी शिंपडून अंघोळ, पंचामृत स्नान, ते घातल्यानंतर परत साधे पाणी घालून स्नान, नंतर हळद, कुंकू, चंदन, अत्तर, वस्त्र, गणेशाला लाल फूल, पिंडीला पांढरे फूल, दुर्वा, पत्री, घंटा, उदबत्ती, दिवाज्योती, नैवेद्य, गूळ खोबरे, दूध साखर, फळं अशी खूपशी तयारी असतेच. शंकराला धोत्रा फूल आवडते, ते त्याला त्याच्याबरोबर आघाडा धोत्रा पत्री वाहतात. अशी पूजा होते. गौरी पूजेचे महत्त्व ती शाकंभरी म्हणजे वनस्पतींची निर्माती म्हणून की काय? ह्या पूजेत पत्री वाहतात. तेव्हा बागा होत्या. जाई, जुई, चमेली, कण्हेर, शेवंती, पारिजात अशा अनेक झाडांच्या 5, 7, 11 आकड्यात पत्री आदल्या दिवशी काढून ताटात मांडून ठेवलेल्या असतात. त्या वाहतात. त्यावर फुलं वाहतात. सुवासिक, रंगीत अनेक प्रकारची फुलं वाहिल्यावर हिरव्या गर्द पत्री झाकल्या जातात. टपकात आरती तयार असते. स्त्रिया, मुली देवींची आरती करतात. देवीची आरती करताना जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके अशी आरती म्हणताना त्यामध्ये जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके हे म्हणताना आरतीमध्ये यज्ञकुंडात गुप्त झालेल्या देवीचा उल्लेख आहे. हिमाद्री पोटी गोमटी जन्मली, उग्र तपश्चर्या केली, उपोषण केले, भरतार शंभू मिळवला हे वर्णन आहे. आरतीमध्ये निरांजन, कापूर, पंचारती असे उल्लेख आहेत. कोणी फळं, दूध घेऊन उपास करतात. आई हा पण निर्जला उपास करायची. आपल्या देशातल्या काही राज्यांमध्ये देवी पूजन संध्याकाळी करायची पद्धत आहे. छटपूजा श्रावणात कृष्ण पक्षात पंचमीला सुरू करतात. ती पूजा 13 दिवस असते. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी मुली हे व्रत करतात. शिवपार्वतीचे पूजन हे ह्या व्रतात आहे. मैथिली समाजातली पूजाविधी आहे. आपण आपल्या देशातल्या स्त्री पूजा सणांची माहिती घेऊ लागलो तर पुढचे नवरात्र उजाडेल. भाषा, संस्कृती, वेश, खाद्यपदार्थ ह्याच्या भिन्नतेतला एक दुवा आहे, विचारधारा आहे. सुवासिनींची व्रत ती कोणत्याही प्रांतातली असू दे, ती पतीच्या आरोग्यासाठीच आहे. दीर्घायुष्य, कार्यकुशलता वृद्धिंगत व्हावी म्हणून पत्नी व्रत आचरते. महादेव आणि गौरीची मूर्ती करणे गंमत म्हणजे ह्या नवविवाहिता परड्या घेऊन फुलं आणि पत्री गोळा करायला घोळक्याने जातात. पूजेच्या आधीच्या दिवशी बागा आणि देवळामधून फुलं गोळा करतात. आपल्याकडे जर का असं बागेमध्ये फुलं तोडायला लागले तर बहुतेक कोणीतरी धरून घेऊनच जाईल. तिथे हा कसा काय उल्लेख आहे मला काही कळलं नाही की बागा आणि देवळातून पानं गोळा करून आणतात. आणि ती चित्र जर बघितली, फोटो बघितले तर त्यात प्रत्येक मुलीने ढीग फुलांच्या इतक्या सुंदर आकृत्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यासाठी किती त्या आणत असतील फुलं आणि पत्री याची कल्पना पण आपण करू शकत नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या मंगळागौर हरतालिका पूजेप्रमाणेच दुसऱ्या दिवशी फुलं पानांची देखणी सौंदर्यपूर्व सजावट करतात. 13व्या दिवशी फार मोठा पूजाविधी असतो. म्हणजे ह्या मुली 13 दिवस पूजा करतात बरं का. सासरचे लोक सुनेसाठी खाद्यपदार्थ, दागदागिने आणतात. सुनेचे कौतुक सासरवाले करतात. शंकर आणि नाग लोकाचा संबंध यात दाखवला असल्यामुळे उमाशंकराबरोबर नाग आकृत्या काढून पूजा केली जाते. जमीन किंवा खूप मोठमोठी पानं यासाठी वापरतात. त्याच्यावर शंकर, उमा, नाग अशी चित्र वेगवेगळ्या गोष्टींनी काढली असतात. काही रंगीबेरंगी पण दिसतात. ते काय त्याच्यात रंग मिसळून काढतात हे काही आपल्याला समजू शकत नाही आहे. फार वेगळी प्रथा पाहिल्यानंतर त्याच्याशी तुमचा परिचय करून द्यावा
या भावनेतून वरील वर्णन सांगितले आहे. जिवतीच्या मूळ रेखाटनाप्रमाणे शेवटच्या दिवशी सांगता पूजा होते. तेथे रांगोळी किंवा इतर माध्यमांनी चित्रे रेखाटलेली दिसतात. कालच्या चित्ररेखाटनविषयी वर्णन करताना मी तुम्हाला नीटसे सांगू शकले नाही. पूर्ण भारतात ठिपके, रेघा, पिठं, दोरे, कापूस, काडी यांच्या उपयोगाने काढलेली चित्र मधुबनी शैलीशी जुळणारी असतात असे मला आधी सांगायला सुचले नाही. आता तुमच्यासमोर जिवतिकेच्या कागदातील गोष्टी जिवंत होतील. नदीकाठची संध्याकाळची पूजा शक्य झाल्यास केव्हा तरी विचारात घेऊया.